नमस्कार श्रोते हो, कथारंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकूया डॉक्टर विजया वाड यांची कथा दव बिंदू. ही कथा घेतली आहे त्यांच्या सोनचाफा या कथासंग्रहातून. दवबिंदू आपण नेहमीच पाहतो, पण दवबिंदूचा खरा अर्थ ही कथा ऐकल्यावर समजतो. तर ऐकूया दवबिंदू ही कथा. अनु, तुझं उरकलं की नाही? येते मनोज, तू हो पुढे. सासूबाईंना चाटण देते, त्यांना ढास लागली बघ. तू बटाट्याचा चिवडा का खाल्लास आई? मनोज चिडला. बटाट्याचा चिवडा अंमळ तिखट झाला होता आणि तिखट खाल्लं की आईला ढास लागते हे अख्ख्या घराला ठाऊक होतं. तरीही अनुनं बटाट्याचा चिवडा आईला द्यावा. घ्या, चाटण घ्या. अनुने सासूपुढे छोटी ताटली ठेवली चाटणाची. पाठीवर मायेनं हात फिरवला. आता चलतेस का रिक्षानं एकटाच जाऊ? 18 रुपये रोज फुकट घालवा. निघ बाई, जमदग्नी आहे तू, सासू म्हणाली. पण रिक्षा रोजची होती आणि वहिनीला घेतल्याशिवाय रिक्षावाला पुढे जाणार नाही याची तिला खात्री होती आणि तसंच झालं. घे रे. तिने रिक्षावाल्याला छोटा डबा दिला. शिरा आहे. थँक्यू वहिनी. केवढा खुश स्वर. मनोज विचार करीत राहिला. रिक्षावाल्याला शिरा, लाडू, खरबस अशा चिजा डब्यातून देणारी एकमेव स्त्री असेल. कसं काय बुवा हिला सुचतं? त्याला शिरा, आईला बटाट्याचा चिवडा आणि मला काय? तुला शिरा, चिवडा आणि तुझं आवडतं मसाला वांग आहे, ऑफिसच्या वाटेवरती म्हणाली. तो खुश झाला. त्याची आवड अगदी आठवणीनं जपली होती. कसं जमवतेस ग सगळं? त्यासाठी थोडं लवकर उठते ना मनू. तिनं मनू म्हटलेलं त्याला किती आवडायचं. दोघं एकाच ऑफिसात होती. तो तिच्या प्रेमात आडवा उभा सचैल पडला होता. तिचे सगळेच होतकरी तरुण खडा टाकून बघत, पण ती कोणाला लिफ्ट देत नसे, हजून टाळत असे. पण याचा खडा बरोबर लागला होता. त्यानं धीर करून विचारलं होतं, आज चायना व्हॅलीत चायना काय चायना व्हॅलीत? माझ्याबरोबर लंच घेशील? हो, घेईन ना. तो उडालाच. इतक्या सहज हो? आणि लंच घेता घेता तो म्हणाला होता, ॲक्च्युली यू नो काय, मला तू खूप आवडतेस. हो, ठाऊक आहे मला, ती सहजपणे म्हणाली. माझ्याशी लग्न करशील? हो, करीन ना. इतक्या सहज होकार? तो विस्मयचकित. अरे मुला, जी मुलगी कुणाबरोबर कुठेच जात नाही ती तुझ्यासोबत हॉटेलात जेवायला तयार होते, यावरून तुला काहीच बोध झाला नाही का रे? मलाही तू खूप आवडतोस मनू. ते मनू मनभर रुंझुनलं होतं. किती किती आवडलं होतं. असं ते झट जमलं आणि पट झालं आणि मग सुखाचं माप घरभर सांडलं. सासूची काळजी तर अशी घेई जशी तिची पोटची मुलगी. इतका जिव्हाळा, इतकं प्रेम आणि तेही अगदी अकृत्रिम. अशी बायको त्याला मिळाली म्हणून ऑफिसातले, ऑफिसच्या आजूबाजूच्या परिसरातले तरुण किती जळले होते याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. ती दोघे ऑफिसात पोचली न पोचली तोच रोकडेला फिट आली. दर 15 दिवसांनी रोकडे फिट येऊन पडत होती हल्ली. मिसेस अनुराधा, विल यू लुक आफ्टर मिसेस रोकडे? मला मीटिंग आहे, बाहेरचे लोक येणार आहेत, त्यांच्यासमोर फार ऑकवर्ड सिच्युएशन नको. साहेबांनी विनंती वजा सूचना केली. साहेबांना अनुजबरी सापडली. मनोज चडफडला. त्याने परस्पर मिस्टर रोकडेंना इमर्जन्सी कॉल केला. ते आलेही कार काढून. बाईंना शुद्ध आली तेव्हा ते म्हणाले, राजीनामा देऊन टाक असं 1000दा सांगितलं, पण ऐकायचं नाव नाही. मिसेस रोकडे एकदम अनुला बिलगली आणि रडू लागली. घरी हे मला सोडून जायची धमकी देतात, मग मी काय करू अनु? अनुने तिला थोपटले. तिच्याही डोळ्यात आसवं होती. म्हणाली, मिस्टर रोकडे, तिला दुखणं लागले खरे, पण ते लग्नानंतर लागलं. गेली 3 वर्ष नव्हतं हो काही. लग्नानंतर तुम्हाला काही झालं असतं तर रोहिणीनं टाकलं असतं का तुम्हाला? ते थोबाडीत मारल्यासारखे गप्प बसली. तू काळजी करू नकोस सखी, अख्खं ऑफिस तुझ्या पाठी उभं आहे. कुणाला काही अडचण आली तर आपण ऑफिसकर ठाम उभे आहोत एकमेकांसाठी. आहोत ना रे? साऱ्यांच्या मुखातून गहिवरला होकार आला. तिच्या कुशीत रोहिणी आश्वस्त होती. तिनं मिसेस रोकडेंना खुर्चीवर अलगद बसवलं आणि आपल्या नवऱ्याला मायेनं म्हणाली, मनोज, डॉक्टर गिंडेंची घे बाबा अपॉइंटमेंट. हिच्या मेंदूची तपासणी व्हायला हवी. मिस्टर रोकडे,
खरं म्हणजे हे आधीच पाहायला हवं होतं. अहो, लग्न हा फक्त शरीराचा करार आहे का? तुझं दुःख सुख ते माझंही असा करार आहे हो. प्लीज विल यू टेक केअर ऑफ हर विथ लव्ह अँड अफेक्शन. तुम्ही नाही म्हणालात तर आम्ही सारे जन्मभर काळजी घेऊ तिची. सारं ऑफिस तिच्या सरळ हल्ल्यानं सर्द झालं. मिस्टर रोकडे बायकोला घरी घेऊन गेले. कामकाज पूर्ववत चालू झालं आणि साहेबही मीटिंग संपताच अनुचं कौतुक करून गेले. घरी परतताना मनोज म्हणाला, अनु का करतेस एवढं? मनू, आयुष्य जगाच्या तुलनेत फार अत्यल्प आहे. जग हे महासागरागत आहे. आपण पानावर पडलेले दवबिंदू. त्यांचा जीव केवढा रे, पण अस्तित्व चमकदार. क्षणभर चमकूया ना. तो बघतच राहिला. कशी वाटली छोटीशी कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.